आपण पाहत आहात BCCN न्यूज। महाजनांविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक। शेगावात एक दिवसीय धरणी। मंत्रिपद परत घेण्याची मागणी। प्रजासत्ताक दिनी नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ध्वजवंदन कार्यक्रमामुळे मंत्री गिरीश महाजन चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत। प्रजासत्ताक दिन असताना त्यांनी संपूर्ण भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव न घेतल्याने वनरक्षक म्हणून नोकरीवर असलेल्या माधवी जाधव या कर्मचाऱ्याने आक्षेप घेतला आहे। आंबेडकर हे नाव संपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप माधवी जाधव यांनी केला आहे। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। दरम्यान गिरीश महाजन यांच्या कृत्याचा निषेध व्यक्त करीत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे मंत्रिपद परत घ्यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली असून या मागणीसाठी शेगावात वंचित बहुजन आघाडीकडून तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। तर गिरीश महाजन यांचं जे भाषण चालू असताना हे ज्यावेळेस नाव थांबवलं गेलं, त्यांचं नाव घेतलं नाही गेलं म्हणून त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या वन विभागाच्या ज्या पवार मॅडम होत्या यांनी या गोष्टीचा त्यांनी तिथं विरोध केला आणि त्यांनाच तिथं सरकारने पोलीस प्रशासनाने त्यांना ताब्यात घेतले आणि अशा प्रकारे ही जी आधुनिक मनुस्मृती लादण्याचा हा जो एक या ठिकाणी BJP सरकारचा जो एक प्रयत्न चालू आहे त्याला आमचा वंचित बहुजन आघाडीचा हा कायम विरोध असणार आहे। आमची मागणी अशी आहे की बाबासाहेबांच्या संविधानाला विरोध करणे, बाबासाहेबांच्या बाबासाहेबांच्या कर्तव्याला विरोध करणे म्हणजेच बाबासाहेब हे राष्ट्रपुरुष आहेत म्हणून बाबासाहेबांचा विरोध करणे याचा अर्थ असा आहे की तो देशद्रोह आहे। म्हणून देशद्रोही माणसाला मंत्री आमदार राहता कामा नये म्हणून त्यांच्या मंत्रिपदावरून त्यांचा पाय उतार झाला पाहिजे आणि त्यांची आमदारकीही त्यांची या ठिकाणी रद्द केली पाहिजे अशी आमची वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे।